बऱ्याच दिवसांनी माझी अशी इथे संभाजीनगरला भेट होतीये, परंतु दुसऱ्या काही बैठकांसाठी किंवा विशेषतः मराठवाड्यामध्ये लातूर, धाराशिव, त्यानंतर जालना या अनेक जिल्ह्यांमध्ये मी येऊन गेले आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणाने गेले 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये आपली भेट थोडी अवघड झाली होती. त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे संभाजीनगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, शिवसेना उपनेते विनोदजी घोसाळकर, विभागीय सचिव अशोकजी पटवर्धन, राजू वैद्य, शिवसेनेचे माजी स्टँडिंग समितीचे अध्यक्ष आणि अनेक वर्ष आपले सुपरिचित शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिभाताई जगताप आणि उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनी कोण दिसत नाही आहे मला समोर, पण आपल्या सगळ्यांच्या भेटीने मला आनंद वाटला. कोविड काळामध्ये लॉकडाऊन होते, मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांचं स्थलांतर चाललेलं होतं आणि या पार्श्वभूमीवरती कोविडमुक्त गावं याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ती संकल्पनेला बरंचसं प्रेरणा दिली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव कोविडपासून मुक्त व्हावं म्हणून त्यांनी बऱ्याच मार्गदर्शनाचे आणि ट्रेनिंगचे कार्यक्रम घेतले आणि मी असा विचार केला की उपसभापती या नात्याने विधिमंडळाचं कामकाज हे तर आमचं नेहमीचं कर्तव्य असतंच, पण 2 अधिवेशनांच्या मध्ये अशा आपत्तीच्या किंवा संकटाच्या काळामध्ये मदतीचं काम करणं आणि त्याचबरोबर जे प्रश्न 2-3 डिपार्टमेंटशी संबंधित असतात त्याच्यामध्ये लक्ष घालणं याच्यावरती मी खास करून वेळ दिला. अनेक बैठका मी या काळामध्ये गृहविभाग, त्याचबरोबर वेगवेगळ्या मंदिरांच्या, देवस्थानच्या, पंढरपूर देवस्थान असेल, जेजुरी असेल, अनेक देवस्थानांचं पुनर्विकास आणि त्यातल्या अडचणी, पाण्याचा प्रश्न, त्याचसोबत सामाजिक न्यायाचे प्रश्न, ऊसतोड कामगारांचे प्रश्न याच्यावर मी बऱ्याच बैठका घेतल्या आणि जवळजवळ 21 जिल्ह्यांमध्ये मी स्वतः गेल्या वर्षभरामध्ये जाऊन आले आणि त्याचाच एक भाग म्हणून जशी जिल्हा स्तरावर मीटिंग होते तशी आज विभागीय आयुक्त स्तरावर इथले विभागीय आयुक्त आणि मराठवाड्याचे जिल्हाधिकारी अशी एक बैठक मी बोलावलेली आहे. काल पोलीस महानिरीक्षक श्री प्रसन्ना, निखिल गुप्ता, संभाजीनगरचे पोलीस आयुक्त आणि त्याचबरोबर बीड, लातूर, बीड, धाराशिव आणि जालना यांचे पोलीस अधीक्षक अशी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही काही निर्णय घेतले ज्याची पत्रकारांना आपण काल प्रेस नोट दिलेली आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना आज विभागीय आयुक्तांच्याकडे जी बैठक होईल त्या बैठकीच्या मध्ये अनेक सामाजिक विकास कामांचा मी पाठपुरावा करणार आहे. यासोबतच 8 जूनला अत्यंत महत्त्वाचं मराठवाड्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा होते आहे आणि खास करून या शहराचं आणि शिवसेनेचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. ते नातं विकासाच्या योजनांचं नातं आहे, त्याचबरोबर सुरक्षिततेच्या प्रश्नावरती नक्की सरकार आणि राजकीय इच्छाशक्ती कोणाबरोबर उभी राहणार याच्याबद्दलचं ते नातं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे आपण वेगवेगळ्या विकासाच्या योजनांचा विचार करतो. अनेक वर्ष मी या शहरामध्ये येते आणि त्यावेळेचं चित्र आणि आताचं चित्र जर का पाहिलं तर आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की मलनिस्सारण वाहिनीसाठी 450 कोटी रुपये, विद्युत दिवे 120 कोटी, 3,300 कोटी रुपये, रस्ते, कचऱ्याची विल्हेवाटीसाठी 200 कोटी, हैदराबाद मुक्तीसंग्राम संग्रहालय, रोज गार्डन, जांभूळवन, सावरकर संशोधन केंद्र, निविदा, शहरातली पाणीपट्टी अर्धी केली. अनेक कामं गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनातून माननीय उद्धवजी ठाकरे यांचं लक्ष या शहरावर आहे. काल मी वैजापूर आणि गंगापूर भागात सुद्धा गेले होते आणि तिथे वॉटर ग्रीड सारख्या योजनेमध्ये त्याचं व्यापक केल्यामुळे अधिक गावांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे कोविडचा तर मुकाबला सरकारने चांगल्या प्रकारे केलेलाच आहे. त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा खूप चांगला सहभाग होता आणि खूप वेगवेगळ्या प्रकारनी कोविडचे प्रश्न जे काही लोकांचे होते, नागरिकांचे, त्यातून आज चित्र आपल्याला दिसते की PSA आणि ऑक्सिजन प्लांट त्याचे सगळे उभे राहिलेले आहेत आणि ते चांगल्या स्थितीत आहेत. ते मला चित्र धाराशिवलाही दिसलं, तेच चित्र मला इथे काल संभाजीनगरमध्ये, वैजापूरलाही सांगितलं आणि म्हणून या प्रश्नांवर काम करत असताना राजकारण न आणता किंवा अत्यंत संकुचित बुद्धीने राजकारण करून स्वतःच्या पक्षामधलेच जो कोणी व्यक्ती असं म्हणेल की मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे त्या व्यक्तीचं ताबडतोब राजकीय एन्काउंटर करून टाकायचं अशी भारतीय जनता पक्षामध्ये
राजकीय नेतृत्वाची पद्धत दिसते आहे. अनेक लोक आम्हालाही भेटतात, पदाधिकारी भाजपचे, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीच्या बद्दलची चर्चा केंद्रामध्ये त्यांच्या होतच नाही. प्रत्येक गोष्टीचा निर्णय हा एका व्यक्तीवर, एका नेत्यावर अवलंबून असतो. आणि इतकंच नव्हे तर ज्या प्रकारे एकनाथ खडसे ज्यांनी एकेकाळी जाहीर केलं की युतीचा पोपट मेला, आणि त्यांनी सांगितलं की त्यांना सांगितलं होतं पक्षाने की तुम्ही हे जाहीर करायचं, म्हणजे बाकीचे सगळे विषय इतरांनी जाहीर करायचे आणि असे जे कटू विषय असतात ते खडसेंनी जाहीर करायचे. या गोष्टींवर सगळा प्रकाश पडलेला आहे. मला इतरांच्या पक्षांतर्गत काही मांडायचं नाहीये, परंतु मी असं सांगेन की शिवसेनेच्या मध्ये आज वर्षानुवर्ष काम करणारे सगळे शिलेदार आज आमचे मराठवाड्यामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि सुभाष देसाईसारखे पालकमंत्री आहेत. तुम्ही विनोद घोसाळकरांचं उदाहरण आहे तुमच्यासमोर, स्वतः खैरे साहेबांचं उदाहरण आहे की एक विधानसभेत संधी मिळाल्यानंतर पक्षामधून एखादी संधी नाही मिळाली तरी सुद्धा पक्षाचं काम, पक्षनिष्ठा म्हणून काम करणारे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत आहेत. आणि याला महत्त्वाचं कारण हे आहे की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या निर्विवादपणे जनतेवर प्रेम केलं त्याची जाण संभाजीनगरच्या आणि मराठवाड्याच्या जनतेने जशी ठेवली आहे, तसंच मुंबई महापालिका आहे, ठाणं आहे, कल्याण आहे, जालना आहे, अनेक जिल्ह्यांच्या, हिंगोली आहे, अनेक जिल्हा परिषदांमध्ये आमची सत्ता टिकून राहिलेली आहे. त्यामुळे जे लोक वेगवेगळ्या प्रकारे आमच्यावर टीका करत आहेत तर त्यांना मला हेच सांगायचं आहे याबद्दल की जनतेच्या मध्ये एकदा फैसला होईल. जसं कोल्हापूरचा निकाल शेवटी विकास आघाडीच्या बाजूने लागला, देगलूरचा निकाल आमच्या बाजूने लागला, तसं पुढच्या काळामध्ये शिवसेनेचं आणि माननीय उद्धव साहेबांचं नेतृत्व, आदित्यजींचं नेतृत्व याच्यावरती इथली जनता प्रेम करते. आणि खास करून महिलांच्या सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे त्याच्यासाठी म्हणून काल जी मी पोलिसांबरोबर मिटिंग घेतली त्याच्यामध्ये सेफ कॅम्पस, प्रत्येक कॉलेजचं जे आवार आहे त्या ठिकाणी अँटी रॅगिंग आणि महिलांचे छेडछाड रोखण्यासाठी कमिट्या करून त्यामध्ये पोलिसांचा समन्वय असावा आणि ऑनलाईन त्याचं मॉनिटरिंग व्हावं, छेडछाड झाली तर ती प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, असे बरेच मुद्दे मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि म्हणून 8 तारखेची सभा ही फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होईल. मी असा एक आक्षेप ऐकला काही जणांचा की नामकरणाचं जे आम्ही म्हणतो आहे ते माणसं जमवण्यासाठी आम्ही करतोय. तर आम्हाला माणसं जमवण्यासाठी नऊवारी साड्या नेसून इव्हेंट करायची गरज लागत नाही. आणि त्याच्यामुळे आमची लोक जी येतात ती स्वतःच्याच इच्छेनी आणि स्वखुशीनी येतात, हे तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या विषयांच्या मध्ये काल वैजापूर गंगापूरच्याही बैठका खूप चांगल्या झाल्या. जनतेपर्यंत सर्व आमचे पदाधिकारी, अंबादास दानवे यांनी माहिती पोचवलेली आहे. काल बोलणारे आमदारही आमच्याबरोबर होते. आणि या पार्श्वभूमीवर एका बाजूला संभाजीनगरच्या या सभेच्या मध्ये माननीय मुख्यमंत्री काय बोलताय त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नामकरण महत्वाचं आहेच, परंतु त्याच्या खेरीज सुद्धा बऱ्याच प्रश्नांवरती जनतेची जी अपेक्षा आहे ती माननीय साहेबांच्या भाषणामधून पूर्ण होईल. किंबहुना कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं ते भाषण होईल ज्याच्यामध्ये समाजकारण आणि राजकारण दोन्ही असेल, अशा प्रकारची मला खात्री वाटते आहे. याखेरीज बाकी राज्यसभेच्या निवडणुका लागू आहेत. 9 तारखेपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकांची शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर त्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट होईल. पण जी जी राजकीय आव्हानं होतील त्या प्रत्येकाला सामोरं जायचं आमची तयारी आहे. आणि आमचा पक्ष जो आहे तो अभेद्य आहे. हे अनेक वेळेला या निवडणुकांमध्ये आपण 2008ची माझी निवडणूक काहींच्या लक्षात असेल की ज्याच्यामध्ये आमचा उमेदवार पडणार, शिवसेनेचा एक उमेदवार पडणार अशी बाकी तर केली जात होती, पण आम्ही दोन्ही उमेदवार पहिल्याच फेरीमध्ये निवडून आलो होतो. आणि म्हणून ह्या सगळ्या निवडणुकांचं गणित जे आहे ते कशा पद्धतीने जमवायचं ते गणितापेक्षाही अंतःकरणाचं आणि हृदयाचं आणि विचाराच्या निष्ठेचं गणित पक्क असेल तर कुठलंही मत फुटत नसतं. आणि त्यामुळे काही त्याच्यासाठी कोणी काही प्रयत्न केले तरी सुद्धा शिवसेनेचे आमदार जे आहेत ते अभेद्य राहतील याची आम्हाला खात्री आहे. आणि याच्यापूर्वी सुद्धा त्यातल्या अनेकांनी मतदान याच्यात केलेली आहेत. राज्यसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये त्यांच्या कल्पना आहे कामकाजाची सगळ्यांना. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला या सर्व निवडणुकांच्या मध्ये यश मिळेल एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आपल्याला काही प्रश्न विचारायचे तर आपण प्रश्न विचारू शकता. शब्द आता वापरला की मी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, या सगळ्या शब्दामुळे त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतो. कसा अन्याय त्यांच्याकडे? कारण अनेक वर्ष त्यांना काही पद भेटत नाही किंवा काही शपथ नाही. मुळामध्ये असं आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण आम्ही त्यांचं पाहिलंय कार्य. आणि असं आहे, गोपीनाथराव मुंडेंचा वारसा त्यांना मिळालेला आहे म्हटल्यावरती काही त्यांच्या अपेक्षा राहणार या सगळ्या कामामध्ये.
प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणदोष असतात, परंतु आता मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये त्या ज्यावेळेला होत्या त्यावेळेला आदित्यजी त्यांना म्हणाले की तुम्ही नजर बदला, चष्मा बदला, असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण एक आम्हाला स्पष्ट दिसतं आहे की त्यांना संधी मिळायची का नाही मिळायची ते त्यांचा पक्ष ठरवेल, परंतु ज्या अनेकांना मधल्या काळात संधी मिळाली विधान परिषदेमध्ये त्याच्यापेक्षा पंकजा मुंडे यांचं कार्य नक्कीच मोठं होतं, एवढं आम्हाला बाहेरून दिसतंय. आता त्यांनी आपल्याला सल्ला विचारला किंवा तुम्हाला विचारला तर तुम्ही जरूर सल्ला देऊ शकता. असा जे आहे ते तुम्ही परत जणांना सल्ला देता, मलाही देता काय वेळेला. पाण्याच्या प्रश्नाबद्दल मी अगदी जनतेच्या भावना समजू शकते. याच्यामध्ये मी असं म्हणेन, हो नाही आम्हाला वाटतं, परंतु आता ते समांतर जी जलवाहिनीचा प्रकल्प होता तो शेवटी अंतिमतः बंद करायला लागला, परंतु त्याचे कंत्राटदार जे होते त्यांचा कंत्राटदारांचा पक्ष आणि सातबाराचा उतारा जर का तुम्ही पाहिलात तर त्याची पाळंमुळं कुठे आहेत ते आपल्याला चित्र दिसतंय. आणि केंद्रामध्येच त्यांची सत्ता असेल तर त्यांच्या मागे काही ईडी किंवा चौकशी लागणार नाही कुठलीच जी आहे ती. आणि त्यामुळे होतंय कसं की एका ठिकाणी आपल्याला परिणाम दिसला, पण एक म्हण आहे त्याच्यामधली, कदाचित गुजराती म्हण कळेल त्यांना, की दुखे पेट नि पिटो माथा, म्हणजे असा प्रकार आहे की सारखं पाण्याचा मोर्चा इथे काढताय तर त्यावेळेच्या कंत्राटदारावरती का बरं मुख्यमंत्री तत्कालीन जे होते देवेंद्रजी फडणवीस यांनी काही कारवाई केली नाही. एक दुसरं, माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महोदय यांनी आत्ताच परत बैठक घेऊन यामध्ये कशा पद्धतीने चालना देता येईल पाण्याच्या प्रश्नाला यासाठी म्हणून खूप त्यानुसार मग ते बेकायदेशीर नळ जोडण्या असतील किंवा इतर काही पाणी चोरीचे विषय असतील, जलसाक्षरता असेल, याला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्हाला वाटतं म्हणूनच आम्ही काम करतो. जे लोक कामच करत नाहीत किंवा त्याच्यावरती फक्त राजकारण करतात मुद्दामून, काही वेळेला तर एक कूटनीती वापरून, आणि त्यांनी स्वतःच सांगितलेलं होतं की साम दाम दंडभेद हे सगळे आम्ही वापरतो, त्यामुळे अशा वेळेला पाणी टंचाई करण्यासाठी सुद्धा काय दंडभेद केला जाऊ शकतो याचा आम्हाला चांगली जाणीव आहे. परंतु या सगळ्यामध्ये लवकरात लवकर हा पाणी प्रश्न सुटावा या दृष्टिकोनातून आम्ही बांधील आहोत आणि या सगळ्या मोठ्या योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होतील तर जनतेचा जो त्रास आहे तो कमी होईल, विशेषतः माता भगिनी ज्या आहेत, आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न जरूर आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन की ज्या ठिकाणी अत्यावश्यक आहे तिथे आपण खरं टँकरपासून मुक्तता म्हणतो, कारण टँकरची मोठी लॉबी आहे वगैरे हे नेहमीचे सगळ्यांचे आरोप असतात, पण ज्या ज्या मार्गाने पाणी आवश्यक आहे तो देण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि न वाटण्याचा वगैरे काही प्रश्नच नाहीये. कारण आम्ही काही घडलं तर आज आम्ही जरी इथे सत्ताधारी असलो तरी आम्ही केंद्रामध्ये विरोधी पक्ष आहोत, त्यामुळे दोन्ही भूमिका बजावण्याचं काम शिवसेनेचं चाललेलं आहे. आधी आरोप केला की कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली आणि आता काही 2-3 दिवसापूर्वी पाईपलाईन मध्ये बकेट असेल किंवा भांडे त्या ठिकाणी सापडले गेले, तर खरंच ही कृत्रिम टंचाई किंवा एका भागाला पाणी मिळू नये त्या ठिकाणी आक्रोश वाढावा असा राजकीय प्रयत्न. असं आहे की एक आपल्याकडे प्राणी आहे वेगवेगळे मोठे मोठे प्राणी, ते दिसतात डोळ्यांना, पण एक प्राणी आहे वाळवी. तशी राजकीय भ्रष्टाचाराची वाळवी संभाजीनगर महानगरपालिकेत सुद्धा थोडीफार लागली असेल, कारण शिवसेनेच्या बरोबर भाजप पण सत्तेत होती. अनेक अधिकाऱ्यांनी पूर्वी यस्सर म्हणून त्यांच्याकडून काही सूचना घेतलेल्या आहेत, पण माझ्याकडे जोपर्यंत त्याबद्दलचे स्पष्ट पुरावे नाहीयेत तोपर्यंत मी त्याच्यावर बोलणं योग्य नाहीये. अंबादास दानवेंना मी विचारीन, त्याच्यामध्ये काही तथ्य त्यांच्याकडे जे काही असेल तर ते त्यांनी जर का येणाऱ्या 18 जुलैच्या अधिवेशनात मांडलं तर त्यामधून चित्र स्पष्ट होईल की जर का मुद्दामून कोणी दिरंगाई केली असेल तर त्याच्याबद्दल महानगरपालिकेत चौकशी होऊ शकते. याबद्दल असं आहे, ती पक्षाची सभा आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या भूमिकेतून ते मांडतील तर त्याची भूमिका एकदम सुस्पष्ट आणखीन अनेक वेळेला स्पष्ट केलेली आहे साहेबांनी, आणि त्यामध्ये आम्ही तर त्याच्याबद्दलचा प्रस्ताव दिलेला आहे. पण आता काही लोक म्हणत असतील आम्हाला तो प्रस्ताव मिळालाच नाही, तर त्यांना त्याची सवय आहे, कारण अभिजात मराठी भाषेच्या दर्जाबद्दल तसंच केंद्र सरकारने वर्तन केलेलं आहे की वारंवार प्रस्ताव देऊन सुद्धा ते कागदपत्राची पूर्तता झाली नाही, आणि त्यामुळे आलाच नाही असं म्हटलं तर जो झोपलेला आहे त्याला उठवता येतं, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यांना उठवता येत नाही. जर का डॉक्टर भागवत कराड म्हणतात की प्रस्ताव आला नाही तर तुमचे भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत त्यांच्याकडून प्रस्ताव घेऊन तुम्ही देऊ शकता ना.
नगर विकासकडे एक राज्याकडे परत पाठवून केंद्र घेऊ शकतं प्रस्ताव. असं नाहीये भाग्यनगर करायला प्रस्ताव आला होता तिकडचा नव्हता. पक्ष म्हणून किंवा आता राज्य सरकारकडून विरोधात आहोत आपण, त्याच्यामुळे आता आपल्याला त्यांनी तोंडघशी पाडावं अशा ऐवजी शिवसेना एक पाऊल पुढे जाणार आहे का? त्यांनी तोंडघशी पाडण्याच्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. त्यामुळे त्यांनी खरं 2024ला तोंडघशी पडले तरच अशा प्रश्नांवरती तोडगा निघेल. मुळामध्ये केंद्र सरकारचा तो लोकशाहीमधला अधिकार आहे ना. संपूर्ण देशाचा आता बघा तुम्ही, मुंबईमध्ये एल्फिस्टन रोडचं नाव प्रभादेवी करायला 25 वर्ष लागली, त्याच्यानंतर झालं, कारण काय तो रेल्वेशी संबंधित विषय आहे. तसं इथली सुद्धा जी शहरांची नामकरणं असतात मोठमोठ्या जी असतात ती, त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र सरकारची परवानगी लागते. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणजे विरोधी पक्षाला काहीच अधिकार नाही असं नाहीये. राज्य सरकारांना, आपण फेडरल स्टेट एका बाजूने आहोत, संघराज्य आहोत, अशाला राज्य सरकारकडून प्रस्ताव आला तो स्वीकारला गेला पाहिजे. पण तसं होत नाही असं चित्र दिसतंय. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी आमच्याकडून प्रस्ताव आलाय का आला नाही असं करून कलाटणी देण्यापेक्षा त्यांनी त्याच्याबद्दलचा निर्विवादपणाने संबंधित मंत्रालयाकडून त्याचं काम करण्यासाठी बैठक घ्यावी आणि तसं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिक्कामोर्तब करून आणावं. त्यांना उलट त्याचं श्रेय मिळेल. पण ते त्यांना करायचं नाहीये, कारण त्यांना कुठेतरी राज्य सरकार अपयशी झालेलं त्यांना दाखवायचंय. हा प्रश्न मला दिसतोय तिथे. ये शहर के 50% जो पब्लिक है, घर है, वो 600 स्क्वायर फीट के अंदर है और यहाँ के शहर के लोगों की डिमांड है कि 600 स्क्वायर फीट, जैसे मुंबई में टैक्स फ्री कर महानगर पालिका में, यहाँ की भी महानगर पालिका ने 600 स्क्वायर फीट को टैक्स फ्री करना, ये डिमांड है यहाँ की पब्लिक की. ही जी डिमांड आहे ना ती अत्यंत योग्य डिमांड आहे आणि त्याच्यावरती नवीन महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर सकारात्मक भूमिका जर का त्यांच्याकडे स्वतः त्यांची असेल तर राज्य सरकार त्याच्याबद्दल योग्य ती भूमिका घेईल. त्यांना काय फक्त परवानगी द्यायला लागते. पण आता आमच्याकडे पुण्यामध्ये जिथे भाजपची महापालिका आहे तिथे काही टॅक्स माफ केला नाहीये, उलट प्रॉम्प्टली पाठवतात आणि आमचे पुणेकर जे आहेत ते सगळा टॅक्स आधी जाऊन वेळेवर भरतात. त्याच्यामुळे नाही, मी सांगते तुम्हाला, माझा मुद्दा त्यातला असा आहे की आपल्याला माफी पाहिजे आहे, तर नवीन महापालिका अस्तित्वात आली पाहिजे, तर मग पुढचा पाठपुरावा होऊ शकेल असं म्हणते मी. त्याच्याबद्दल मी उदाहरण खोऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंना टार्गेट करून मारलं जात आहे, 1995 साली बाळासाहेब ठाकरेंनी विशेष सवलत देऊन महाराष्ट्रामध्ये काश्मीरींच्या मुलांना शिक्षणात सोय करून दिली. आताही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र काश्मीरी हिंदूंच्या पाठीमागे आहे अशा पद्धतीचे आवाज केलं ठामपणे उभं आहे. का केंद्र सरकार त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सरकार हाताळल्यानंतर कायम करण्यात यश अपयशी ठरलं? आपण ज्या क्षणी अतिरेक्यांचा मुकाबला करायचा विषय काढतो त्याबरोबर अंबादास दानवेंची एंट्री कशी काय होते मला कळत नाहीये. काश्मीरच्या बद्दल असं आहे, जेव्हा एका शिक्षिकाचा सुद्धा मध्यंतरी खून झाला, त्याच्या आधी एका शिक्षिका प्राध्यापिकेवरती गोळीबार झाला होता, तर आज माननीय उद्धव साहेबांनी जाहीर केलेलं आहे की काश्मीर पंडितांच्या आम्ही पूर्णपणाने मागे राहू. आणि आजच असं नव्हे, याच्या पूर्वी सुद्धा काश्मीरी पंडितांच्या पाठीमागे शिवसेना आहे. किंबहुना मी ज्याला काश्मीरला गेले होते, श्रीनगरला आणि सोनमर्ग वगैरे प्रत्येक भागामध्ये, तर मला खूप आश्चर्य वाटलं की मी गेल्या दुकानदारच जय महाराष्ट्र म्हणायचे तिथे गेल्यावरती. म्हणजे इतके ते ओळखत होते टीव्हीवर आणि हे बघून वगैरे. आणि दुसरं म्हणजे ते म्हणाले आम्ही सर्वजण, म्हणजे काही त्याच्यात काश्मीरी पंडित आहेत, काश्मीरी व्यापारी आहेत आणि काही मुस्लिम समाजाचे पण आहेत. पण खूप जेव्हा बर्फ पडतं त्याला काश्मीरमधला बराचसा समाज स्थलांतरित होतो, तो मुंबईत असतो. त्यांनी सांगितलं आम्ही नोव्हेंबरला येऊन मार्च एप्रिलपर्यंत मुंबईत असतो, म्हणजे आम्ही मुंबईकरच आहोत असं अनेकांनी सांगितलं. तर आज केंद्र सरकार याच्यात पूर्ण अपयशी ठरतंय. म्हणजे दुर्दैव असं म्हणायचं किंवा एक नियतीचा न्याय म्हणू आपण की काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून प्रचंड राजकारण पेटलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेला याच्यात जाऊन थिएटर्समध्ये जाऊन काश्मीर फाईल्स पाहिल्यावरती त्यातल्या काश्मीर पंडितांचं जे शिरकाण झालेलं दाखवलं जातंय त्याचा वास्तवदर्शी परिस्थिती आज काश्मीरमध्ये दिसायला लागली आहे. तर ज्या महिला शिक्षिका आहेत, खास करून मी असं म्हणेन, तर त्याच्यामध्ये मुस्लिम महिलांना पण टार्गेट केलं जातंय कारण ते शिकवतायत म्हणून. हिंदू महिला शिक्षिका तर जम्मूत जाऊन सुद्धा तिला मारून टाकलेलं आहे. तर मला स्वतःला असं वाटतं, म्हणजे मी अजून माननीय साहेबांशी बोलले नाहीये, परंतु काश्मीर महिला ज्या आहेत पंडित त्यांना शस्त्र दिली पाहिजेत असं मला वाटतं. की स्वतः निश्चितच तो फेल गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर परत दोघही जण हे फारुख अब्दुल्लांचे ओमर अब्दुल्ला चिरंजीव आणि मेहबूबा दोघंही एकाच सुरामध्ये बोलतायत. म्हणजे 2 रेल्वे स्टेशन असावी पण
त्यांचा खलनायक एकच असावा अशा पद्धतीने दोघंही बोलतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये जे काय आश्वासनं लोकांना दिली होती, तर मुळात मुद्दा काय आहे की सुरक्षा देण्यात का केंद्र सरकार कमी पडतंय. शेवटी सुरक्षेच्यासाठी केंद्र सरकारला सुरक्षा पुरवण्यासाठी किती जबाबदारी आहे बघा तुम्ही. कंगना राणावतला शुभेच्छा आपले सुरक्षा पुरवायची, नारायण राणेंना सुरक्षा पुरवायची, त्याच्यानंतर कोहिनूर सोमय्याला पुरवायची, राणांना पोचवायची. अरे अशा लोकांना तुम्ही देताय सुरक्षा, मग काश्मीरी पंडितांना का सुरक्षा देत नाही याचं उत्तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. संपवूया. 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झालाय. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये पण मराठवाडा वजनी विकास मंडळाच्या संदर्भात चर्चा झाली वजनी मंडळासमोर, पण आणखीन काय त्याच्या स्थापना पुढे काही होत नाही. काही राज्य सरकार मंडळांना काही न्याय देणार आहे की नाही. नाही, ही संपूर्ण राज्यपालांच्या अखत्यारीतला विषय आहे. याच्यावर आमच्या सभागृहात पण विषय निघाला होता आणि त्याच्यावरती मी स्वतःच चेअरवर होते त्यावेळेला, त्यामुळे मला अगदी पाठ आहे सगळं ते. तर तिथे असा मुद्दा येतो की राज्यपालांची काय अधिसूचना आहे त्याच्यानुसार निर्णय होतो ना. आता राज्यपाल तर आपले खूप स्वतंत्र स्वयंभू व्यक्तिमत्व आहेत. ते काय निर्णय घेतील तर ते त्याच्यासाठी आम्ही कोण त्याच्यामध्ये बोलणारे लोक. तुम्ही जे आपले म्हणजे राज्यातले लोक आहेत त्यांनी राज्यपालांकडे जाऊन एखादं निवेदन याच्यावरती द्यायला पाहिजे असं मला साधारण लक्षात येते. हा जो विषय आहे ईडीच्या ससेमिनाला आलेला आहे. फडणवीस साहेब राज्यसभेच्या इलेक्शनला तयार नाही, अशा वेळेस सरकार 5 वर्ष पूर्ण करेल का? फडणवीस तयार नाहीत राज्यसभेच्या निवडणुकीला. राज्यसभेत म्हणजे त्यांच्याच पक्षाला अनुकूल येते, युती तयार नाहीये कशाला, युती करायला वगैरे किंवा बिनविरोधसाठी. ते तयार कशाला आहेत. मी परत येईनला तयार आहेत, पण ते होणार नाहीये. ते काय होणार नाहीये पहिली गोष्ट. दुसरं महत्वाचं म्हणजे आता राज्यसभेच्या निवडणुकीची आपली गाडी निघाली आहे आता, त्यामुळे आपल्याला त्याच्यात बसून ती व्यवस्थित पार करणं प्रवास क्रमप्राप्त आहे. ही सगळी चर्चा कधीपर्यंत झाली असती की 3 तारखेपर्यंत माघारीची वेळ होती तोपर्यंत. परंतु त्यांना जर का वाटत असेल की एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे किंवा हा सूर्य हा जयंद्रात होऊन जाऊ दे, तर आम्हाला सुद्धा राजकारणातला चांगल्या अर्थाने कर्तव्य आणि राजधर्म पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे 10 तारखेच्या निवडणुकीमध्ये तो फैसला होईल. त्यामध्ये जो आहे तो फक्त एक काल मी बोलले होते पोलीस आयुक्तालयात बोलले त्यावेळेला की मी सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचं असं स्टेटमेंट वाचलं की अपक्ष आमदारांनी व्हीप त्यांना देताच येत नाही. ते ठीक आहे, ते बरोबर आहे. परंतु राजकीय पक्षाच्या आमदारांनी जर का त्यांना व्हीप दाखवला नाही किंवा व्हीप दाखवून उलटं मतदान केलं तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. हे कशाच्या आधाराने ठरवलं त्यांनी कायदा? मग व्हीपला अर्थ काय झाला? व्हीपला अर्थ काय झाला? व्हीपचा अर्थ असा म्हणजे त्यावेळेला ते सभागृहात ते करू शकतात, पण सभापती आणि अध्यक्षांनाही ते निदर्शनाला आणू शकतात. त्या पक्षाचे अध्यक्ष पत्र देऊ शकतात की यांना व्हीप हा होता, अमुक पक्षाचा होता, आणि तो व्हीप जो आहे तो त्यांनी त्याच्याऐवजी दुसऱ्यांना मतदान केलेलं आहे. आणि मुद्दा असा आहे की पक्षाची शिस्त ठेवण्यासाठी अध्यक्षांनी बोलायचं का दुसऱ्या पक्षाच्या लोकांची शिस्त कशी मोडेल याचं मार्गदर्शन त्यांनी जाहीरपणाने करायचं. म्हणजे मग एका बाजूला दुसऱ्यांना जेव्हा सगळं सांगता खंजीर खुपसला तर तुम्ही खंजीर हातात देताय कसा खुपसायचा ते सांगताय. ही कुठली राजनीती आहे? काहीच ठेवली नाही नजर. तेच आमच्यावर नजर ठेवून आहेत. सर्व आमदारांचं अतिशय प्रेम आहे पक्षावर, काही नजर वगैरे ठेवली नाहीये. लक्ष म्हणजे रोजच आमचं एकमेकावर लक्ष असतं, ह्याला काय असं काय नाही. मुंबईत हॉटेल 2 वेळा बदललं ट्रायडंटमधून. नाही, आता काय माहितीये का, तुम्ही जे पत्रकार आहात ना ते 4था स्तंभ आहात. त्यामुळे तुम्हाला मातोश्रीच्या आत कुठलं हॉटेल बुक केलं, कशाचे पैसे भरले, त्याच्यानंतर किती रूम्स केल्या, कोणाला सी फेसिंग रूम आहे, कोणाला पहिल्या मजर रुपये, सगळं तक्ता तुमच्याचकडे असतो. तर मग आमचं काम सोपं झालं ना याच्यावरती. पक्षश्रेष्ठीने करायचं काय, सगळं तुम्हीच जर का ठरवणार आहात तर. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे पहा, नजर वगैरे अजिबात नाही. आमचे सगळे आमदार जे आहेत ते नेहमीच, आम्ही अधिवेशनाच्या आधी बैठक होते, याच्या पूर्वी वर्षावर बैठका झाल्या आहेत, सेंट्रल महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या आहेत. आणि आता एकत्र राहायचं म्हणाल तर 2 दिवस आमदार एकत्र राहिले तर इतरांना काय वाईट वाटायचं कारण आहे? थोडा पुढे मध्ये म्हणता आमच्याकडे पैसा भरपूर आहे, अशा वेळेस तुम्ही काय करणार? असं बोलले ते डायरेक्टली, असं बोलले डायरेक्टली. कोण बोलले? मला नाही वाचलं मी. म्हणजे हे तुमचं म्हणजे अध्यारोप तुम्ही सांगताय की असं ते म्हणतायत म्हणून. मग आता ते आपल्याला कळेल पुढच्या काळामध्ये काय करतात काय नाही. घोडे बाजाराचा जो विषय आला त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय कोणता पक्ष घोडे बाजार करू शकतो किंवा त्यांनी सांगितलं ना माझ्याकडे पैसा खूप आहे. BJP मला काय वाटतं सांगितलं की त्यांनी. त्या शब्दामुळे काही आमदारांच्या भावना दुखावल्या गेलेत असं ते बोललेले आहेत. त्यामुळे मी आता असं म्हणेन की आमदारांची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते स्वतः राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत परिपक्व असतात. त्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेनुसार प्रत्येकजण निर्णय घेऊ शकतो.
आणि तसा तो होणंच अपेक्षित आहे. आणि विधान परिषदेला तर गुप्त मतदान आहे, पण गुप्त मतदानामध्ये सुद्धा 2009ला जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला सगळे मी मगाशी म्हटलं ना, म्हणत होते आमचाच उमेदवार पडणार आणि मी पडणार, कारण सगळ्यात गरीब उमेदवार मी होते म्हणून. पण पहिल्याच फेरीमध्ये आम्ही निवडून आलो. आणि याला कारण एक, माननीय उद्धव साहेब 2 दिवस सर्व प्रकारचे म्हणजे जे लोक असतात त्यांच्या जे साध्या साध्या अपेक्षा असतात त्या काही आर्थिकच असतात असं नाही हो. काही लोकांना अगदी घरामधलं सुद्धा काहीतरी कौटुंबिक विचारायचं असतं, सांगायचं असतं. अशा गोष्टींपासून ते दबाव, काही आमदारांना दबाव गन पॉईंटवरती नेण्याचा प्रयत्न करणारे सुद्धा लोक असतात, गन पॉईंटवरती. मग अशा वेळेला या गोष्टींच्या मध्ये त्यांना सुरक्षा मिळवण्याच्यासाठी, आणि तुम्हाला लक्षात असेल म्हणजे त्यावेळेला हे आपलं ज्या बहुमताचं चाललं होतं त्या एअरपोर्टच्या एका हॉटेलमध्ये अपक्ष आमदारांना कोंडून ठेवलं होतं. आमचे 2-3 लोक गेले आणि जाऊन त्यांना ते घेऊन आले तिथून. दिल्लीहून एका आमदाराला पळवून आणायची वेळ आली. म्हणजे असं होतंय बघा, तुम्ही जात बघायला काय होतंय ते. म्हणजे आम्ही एकत्र राहायचं म्हणजे नुगाच आपलं टाइमपास करायला राहत नाहीये, अशी एलिमेंट्स आहेत वेगवेगळी. आणि आज तर उघड ईडीच्या हे देतात, आज हा देणार, आज तो देणार, आज तो देणार. मला किरीट सोमय्यांचं फार आश्चर्य वाटतं. म्हणजे एक कुडमुडे ज्योतिषेपेक्षाही तो पॉवरफुल माणूस आहे की सगळंच त्यांना ईडी काय करणार आहे ते माहिती आहे प्रत्येक गोष्ट. या निवडणुकीत ईडीचा वापर होण्याची शक्यता आहे किंवा केंद्र सरकार दबाव आणू शकतं? नाही, ईडीचा वापर ते काय करू शकतात की जे महाविकास आघाडीचे सगळे मतदार आहेत ना त्यांना ते अरेस्ट करून टाकायचे. मतदानाच्या दिवशी त्या दिवशी चौकशी लावायची. काय आता शेवटी करायचं ठरवलं. हे पहा, जनतेचा दबावच नाही असं त्यांना वाटत असेल तर जनतेने असं तर प्रत्येक गोष्टीच्या मध्ये केलेलं आहे. कोर्ट पण आहे, न्यायदेवता आहे, असं नाही करता येत याच्यामध्ये. आता हे सिद्धार्थजी न्यायदेवता ठरवत असते, पण साधारणपणे आता, पण पूर्वी रमेश कदमला परवानगी मिळाली होती, तो आला होता जेलमधून. अरुण गवळींनी बऱ्याच वेळेला जेलमधून येऊन तात्पुरतं त्याला मतदानाची मिळालेली आहे. म्हणजे तशी प्रॅक्टिस आहे काही आमदारांना की येऊन ते बाहेर करू शकतात मतदान. प्रघात आहे, म्हणजे असं नाही की त्यांना माहितीच नाहीये. आतापर्यंत 10-12 वेळा झालेले आहे. त्यामुळे जनरली न्यायदेवता परवानगी देते त्याच्यासाठी, आणि अल्प काळासाठी असते. पोलीस असतात बरोबर, ते पण मतदान केंद्रापर्यंत जातात आणि त्यांना घेऊन परत पोलीसच्या गाडीने जातात. हा म्हणजे साधारणपणे न्यायदेवता देते परवानगी जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे. हो, मला जाण्याच्या आधी असं वाटत होतं बरं का, वर्तमानपत्रातल्या बातम्या वगैरे वाचून अशा की शिवसैनिक फार अस्वस्थ असतील. पण मी तुम्हाला खरं सांगते, मला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढा उत्तम अनुभव आला. शिवसैनिक अतिशय समाधानी आहेत, खुश आहेत. कुठल्याही माझ्या जिल्ह्यातल्या मीटिंगमध्ये गडबड झाली नाही, काही नाही. उलट ते प्रत्येक जण कुठल्या योजना, कामगारांच्या योजना, परिवहनच्या योजना, शिवभोजन थाळी याची कसा फायदा लोकांना होईल यासाठी कार्यकर्ते काम करतात. मुद्दा एक. दुसरं माझं निरीक्षण असं की जो अधिकारी वर्ग आहे तर जवळजवळ 200 तहसीलदार किंवा असे उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांना आम्ही फोन केले कोविडच्या काळात. यांना धान्य पाहिजे, यांना हॉस्पिटलला ॲडमिशन पाहिजे. माननीय साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे असेल किंवा मी उपसभापती असल्याने असेल, 99.99% अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि प्रत्येकाने काम केलं. असं मला कुठेही दिसलं नाही की त्या अधिकारी म्हणाला की आम्ही दिलीच नाही ॲडमिशन, काय फोनच उचलला नाही, हा प्रकारच झाला नाही. तिसरं, बऱ्याचशा ठिकाणी मला जिल्ह्यांमध्ये दिसलं की 35 ते 40 कोटी रुपये कमीत कमी जे डीपीसीतले नाही आहेत अशी थेट मदत असंघटित कामगारांच्यापैकी बांधकाम मजूर, माथाडी कामगार, त्याच्यानंतर त्यांना जेवणाची किट, सगळ्या जणांना घर कामगार, रिक्षा कामगार, आदिवासींची खावटी योजना, आदिवासींना निधी, देवदासींना निधी, असा सगळा जर का काढला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये थेट मदत 30-35 कोटी रुपये लाभधारकांना मिळाली आहे. पण हे लाभधारक कुठल्या मेळाव्यात किंवा आपल्या सभेत समोर येत नाहीत किंवा सांगत पण नाहीत किंवा राजकीय पक्षांनाही माहीत नसतं, कारण ती डायरेक्टली पोर्टलवरून मदत मिळालेली आहे आणि ती मदतीने लोकांना बरंचसं स्थलांतर कमी व्हायला उपयोग झाला. हे एक मला अतिशय चांगलं दृश्य दिसलं. फक्त माझी कन्सर्न किंवा चिंता जी आहे ती कोविडमधल्या ज्या 1,75,000 विधवा महिला झालेल्या आहेत तर त्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याच्यासाठी पाठपुरावा करायला सांगणं, बियाणं त्यांना मोफत द्यावं म्हणून कृषी अधिकाऱ्यांशी बोलणं, त्यांना समाविष्ट करायला काही तुमच्या मार्फत सामाजिक संस्था पुढे आल्या तर त्यांना शेतीविषयक थोडी उत्पादन प्रक्रियेची माहिती होणं, हे काम खूप मोठं आहे. आणि त्या कामामध्ये तुम्ही तर सगळे मराठवाड्यातले पत्रकार आहात. लातूर उस्मानाबादच्या भूकंपानंतर जशी कमीत कमी 5 ते 10 वर्ष पुनर्वसनाला लागली तसं कोविडमध्ये दगावलेल्या लोकांच्या कुटुंबांचं पुनर्वसन व्हायला खूप दीर्घकाळ लागणार आहे. अधिकारी चांगलं काम करतात, 3-4 वर्षांनी त्यांची बदली होते, ते प्रमोशनवर जातात आणि मग ते काम कोण करणार.
तर मग इथे माझी अर्थातच शिवसैनिकांकडून अपेक्षा आहे तिथल्या सोशल सर्व्हिस इन्स्टिट्यूटची एखादी कमिटी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी करावी आणि या कोविडमधल्या पुनर्वसन कुटुंबांचं करण्यासाठी काही कार्यक्रम सरकारने कसं घेईल त्याच्यासाठी पण मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करते. मॅडम 8 तारखेची जी सभा आहे साहेबांची ती मनसेच्या सभेला प्रत्युत्तर आहे. असं आहे, आता मला 2 संघटनांच्या मध्ये तुलना काय उदाहरण देऊन करावी जेणेकरून मनसैनिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हा मी विचार करते. म्हणजे एखाद्या माणसाने म्हणायचं की मी जाऊन येतो एखाद्या टेकडीवर आणि एखादी म्हणायचं मी सह्याद्रीला गवसणी घालतो, या दोन्ही जो फरक आहे तो फरक आहे दोन्ही सवात. मनसेच्या भावना जपायच्या जपायच्या असं नाहीये, मुळामध्ये जेच आधी एवढे दुर्बल झालेले आहेत त्याच्याबद्दल काय बोलायचं. 60,000 लोक जमवले, आपण किती जमवणार? आम्ही जमायचा प्रश्न नाही, जनता येणारच आहे. काय जाणवे काय तुमचं म्हणणं? मी सांगितलं ना मोजत बसा. 60,000 मोजलेत ना तर हे पण मोजा. चुकीचा आकडा सांगतो, चुकीचा आकडा आहे तुमचा. कालच माझं त्याच्यावरती संबंधित यंत्रणेचं बोलणं झालं, त्याने आम्हाला आकडा सांगितला, तुम्ही फुगून आकडा सांगता. बोला ना किती त्यांचा हा विषय नको आहे तो, हा विषय नाही ना. हा विषय आणि मुळात मी तुम्हाला काय बोलते, तुलना करण्यासाठी आम्ही ही सभा घेतली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2.5 वर्ष कालावधी कोरोनाच्या काळामध्ये ते फिरू शकले नाही आणि मराठवाड्यामध्ये ते आत्ताच येतात, संभाजीनगर आजच येते असा प्रश्न नाही आहे. गेले अनेक वर्षातून 2 ते 3 वेळा संभाजीनगरमध्ये आता हा गॅप पडलाय. शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जनतेला एक शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी आम्ही काय करणार हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री येणार. मॅडम जिल्हा परिषद इथं आहे, 8 तारखेच्या सभेमध्ये काही मोठ्या दुसऱ्या पक्षाच्या काही नेत्यांचा प्रवेश सोहळा वगैरे असं काही आहे? सगळं सांगायचं नसतं पत्रकार परिषदेत. संपवूया आपण. धन्यवाद. इम्तियाज जलील यांनी काल असं सांगितलं दिशाहीन घोषणा करण्यापेक्षा कालबद्ध कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी काय ठीक आहे, त्याला उत्तर दिले ना, दानवेंनी उत्तर दिले ना. त्याच्यामध्ये तुम्ही याची उत्तरं वगैरे इथल्या स्थानिक लोकांकडून मागत जा. मुख्यमंत्री कसे उत्तर देणार त्याचं? नाही, मला असं वाटतं की मुंडे पुढच्या जिल्ह्यात वेगळं बोलतील. सोडून द्या, काय एवढं. चल, ओके ओके, धन्यवाद. बरं झालं भेटलो आपण. थँक्यू. सो मी नाश्ता हिंदीमध्ये थांबा जरा 2 मिनिट. मग मराठीचे माईक काढून घ्यायचे का तुम्हाला? बरं, विचारणार आहात का मी बोलू? जरा सायलेन्स ठेवा ना, जरा शांतता ठेवा. महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव साहब ठाकरे 8 जून को संभाजीनगर में लोगों को संबोधित करेंगे. कोविड में जिस तरीके से लोगों को मदद करने के लिए उद्धव साहब ने प्रशासन चलाया, इसी कारण पूरे हिंदुस्तान में कई सर्वेज में 1 नंबर पे और कई सर्वेज में पहले 5 क्रमांक में जो मुख्यमंत्री जी का काम सराहा जाता है, उसमें उद्धव साहब ठाकरे के बारे में बहुत ही लोगों की अपेक्षाएं हैं और वो अपेक्षाओं की परिपूर्ति हो गई है. मैं ज़रूर ये कहना चाहूँगी कि सेकंड वेव में जब दिल्ली में, कलकत्ता में, उत्तर प्रदेश में पेशेंट्स को अस्पताल में बेड्स नहीं मिल रहे थे, कई लोगों को एयरलिफ्ट करा के मुंबई में लाया गया और वो तुरंत उनकी तबीयत ठीक होकर वापस अपने गांव में चले गए. ये भी स्थिति हम लोगों ने देखी है. तीसरी बात जो है कि जिस तरीके से गंगा में लोगों ने देखा कि जो लोग मृत हुए हैं उनके शव उधर ही फेंके गए, उनको उधर ही गंगार्पण किया गया. अभी तो गंगा दशहरा चल रहा है, लेकिन हमारे महाराष्ट्र की जो नदियां हैं उनको पवित्र रखने में उद्धव साहब ठाकरे कामयाब रहे हैं. और इसमें अब हम देख रहे हैं कि कश्मीरी पंडितों पर जिस तरीके से मुसीबत आ रही है, उसी के साथ साथ लोगों में एक राजनीति करते हुए एक नव हिंदुत्व का विचार केंद्र सरकार खुद ही लोगों में उसका जहर घोलने का काम कर रहे हैं. समाज के खिलाफ में समाज को खड़ा करना, कई जगह पे लोगों के मन में एक दूसरे के प्रति द्वेष और हिंसा बढ़े, इसके लिए काम करना, ये हम बार बार देखते हैं. और ऐसी स्थिति में
महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे उन्होंने कहा है कि हम कश्मीरी पंडितों के साथ हैं और हमेशा बाला साहब जी ठाकरे उन्होंने कश्मीरी पंडितों को जिस तरीके से हमेशा सहयोग दिया है उसी तरीके से जो भी मुसलमान देश के प्रति सामान्य लोगों के प्रति मन में दिलचस्पी और निष्ठा रखता है उनको भी हम साथ में लेके करने की आगे जाने की कोशिश कर रहे हैं। लेकिन इनको आतंकी लोग जिस तरीके से बार बार शक्ति देने का प्रयास करते हैं उसके खिलाफ में पूरे हिंदुस्तान वासियों ने ये आतंकवाद के खिलाफ में एकजुट होकर हिंदू पंडितों को सुरक्षा देने के लिए कोशिश करनी चाहिए और उसी लिए केंद्र सरकार को भी अपनी जिम्मेदारी पूरी करना जरूरी है। 8 जून की सभा में उद्धव साहब ठाकरे मराठवाड़ा के विकास के सब सवाल उस पर उन्होंने क्या काम किया है। संभाजी नगर महानगर पालिका ने यहाँ पे पानी के लिए तो कोशिश चल रही है लेकिन हमने देखा है रास्तों की स्थिति में बहुत विकास हुआ है। घन कचरा व्यवस्थापन इसके बारे में भी उन्होंने बहुत से प्लांट लिए हैं। पानी पर प्रक्रिया हो रही है। संभाजी नगर का चित्र 5 सालों में बहुत कुछ परिवर्तन आया है। उसको भी मजबूत करने के लिए उद्धव साहब ठाकरे यहाँ की जनता के साथ में उनका अलग से गहरा दिल का रिश्ता है उसको और मजबूत करने के लिए उनकी सभा हो रही है। पंडितों को लेकर जो सिक्योरिटी का मामला है नहीं, उसमें केंद्र सरकार की जिम्मेदारी बनती है। अगर केंद्र सरकार जिनको भी लगता है फिर केंद्र सरकार को उचित लगता है तो वो कंगना राणावत नवनीत राणा इनको प्रोटेक्शन दे सकती है तो कश्मीरी पंडितों को क्यों प्रोटेक्शन नहीं दे सकती, यही हमारा सवाल है। हमने ऑलरेडी हमारा कहना सामने रखा है। वो वैसे बहुत इसके बारे में जानकार हैं तो वो उसके बारे में कदम उठाएंगे ऐसी हमारी अपेक्षा है।